मसाल्याचं एकदम असं म्हणजे उगत दुमलो दुमलो. तर हे बघा, काल 300 रुपयाचे पाव किलो काजू वगैरे घेतलं आहे. तर आता मी शिरगाव कसं आहे आणि आज होती म्हणजे तर शिरगाव केलं आहे आणि इकडे मग मी काजू वगैरे घेतलं आहे मस्तपैकी 300 रुपयाचे पाव किलो. आता रेट हा जास्त कारण सुरुवातीचे दिवस आहेत ना, काजू आत्ता धरूक लागले त्याच्यामुळे जरा काजू महागच मिळतले. तर मस्तपैकी आज काजूच्या घरांची उसळ करूया. पहिले काजूचे घरत आमची पण काजूची झाडं असत खूप, पण ती अजून काय एवढे घर होण्यासारखी झालेली नाही आहेत. तर चला मस्तपैकी काजूच्या घराची आज उसळ करूया. तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत करते म्हणजे श्रावणी संगीत या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी शिरगाव कसं आहे, तर आज बैठक आहे मंगळवार आणि मंगळवारचा मी शिरगाव कसं आहे बैठक असता म्हणून. तर ही बघा, हे काजूचे घर असत त्याची मस्तपैकी चांगली भाजी करूया. पहिले काजूचे घर असत त्याच्यामुळे आमका मिळाले ते 300 रुपयाचे पाव किलो. 400 रुपये होते पण त्यांना जरा कमी करून दिल्यान. तर मस्त असे घर मिळाले आहेत. तर चला भाजी करूया. आणि आमचे पण काजूची झाडं असत पण ती कशी म्हणजे अजून एवढे हे जे काजूचे घर तशी तयार झाले नाही आहेत, जून झाले नाही आहेत. तर आपण पण काहीतरी त्या झाडांतून फेरी मारूया, मग तुमका दाखवत आहे. चला तर पहिले ही काजूची उसळ करून घेऊया. तुमका दाखवत आहे मालवणी रेसिपी काजूच्या भाजीची. तर हे बघा, इकडे ना पाणी उकळत ठेवलेलं असा. पाणी उकळत्या पाणी म्हणजे गरम पाणी करून घेतला ना आणि त्याच्यात काजूचे गर टाकले तर हीच ती सालं ती पटकन निघतात आणि त्याचं डिंक पण जातात. तर हे बघा, हे सोलून घेतलेले काजूचे गर असत. गरम पाण्यात टाकल्यामुळे ना पटकन ते सोलतात, नाहीतर असे लगेच काजू सोलत नाही. मस्त झाले. तर त्याच्यामुळे त्याचं डिंक पण निघून जाता आणि काजू चांगले सोलले पण जातात. तर हे मस्त सगळे गर ते सोलून घेऊया आणि भाजी फोडणी करताना तुम्हाला दाखवते कशी करायची ते. तर बघा, सगळी तयारी करून ठेवलेली असा. बटाटी पण कापलेली असा होय, कांदो इकडे वाटप पण लावलेला असा मिक्सरला. तर काजूच्या भाजीची तयारी झाली. आता आपण काजूची भाजी फोडणी घालूया. काय रे. आणि बघा, आमची चिंगू पडलो काल, लागला जरा हाता होय ना. तेल गरम झाला मस्तपैकी कांद्याची फोडणी घालूया. चांगलं कांदा परतवून घ्यायचो लाल होईपर्यंत. कशी आहे आल्या लसूणची पेस्ट घालूया मस्तपैकी. आईने भरपूर पेस्ट तयार करून घेतला, जरा घेऊन जाऊ कोणी घरात. ही बघा, फ्रीज मध्ये करून ठेवून देतो मी पण, आहे नाच घेऊन जाते मस्तपैकी. या वर्षीची पहिली काजूची भाजी काय गे, मस्त. 300 रुपयाचे काजू. आमचे भरपूरच काजू, पण अजून काय ते आम्ही गेलाव नाही आहोत बघू. पण लवकरच जाऊ, खाऊन संपत नाही मग. हो भरपूर असतं. मग काही टेन्शन नाही, भाजी हवी तेवढी. मसाला तर आपलं मालवणी मसालो असा तर तो घालूया. मालवणी मसालो सगळे मसाले असतात त्याच्यात, त्याच्यामुळे एक्स्ट्रा मध्ये काही टाकूची गरजच नसता. चांगली अशी ढवळून घेऊया फोडणी. हळद, कलर बघू शकता तुम्ही, कलर काय इलो तो जबरदस्त टाकते ना. त्याच्यानंतर काजू थोडेसे पण आपल्या बटाटे पण टाकूचे आहेत, कारण मग बटाटे टाकले का जरा मग काजू भाजी वाढता म्हणून.
हे बघा बटाटे, एक मोठी बटाटे घेतलेली आहे मला ते एकदम तो म्हणजे दुमलो दुमलो. तर जेवढी भाजी शिजू कवी ना तर तेवढा पाणी घालूया. दुमवल्यान सगळा सगळा दुमवल्या. काजूच्या गराची भाजी आणखी घालूया पाणी शिजू पर्यंत. कलर बघा जबरदस्त वाटत एकदम कलर हा. ती बघा शिंगता आणि सगळा नाका तोंडात आमच्या दूर घातल्या. मीठ घालतोय जरासो गरम मसालो जर आपले हवं असतात तर तरी गरजच नव्हती. आपले मालवणी मसाले सगळे मसाले असतात त्याच्यामुळे काही टाकूची गरज नाही. पण आता कसा चवीस 1 वर्ष होईल या मसाला का. हा चवीपुरता मीठ. तुम्ही म्हणशाल एवढं पाणी कशा घातलास शिजू. तर एवढं पाणी काय आमका रसो करूचो नाही भाजीच होतली काय शिजूक होय तेवढा पाणी हवाच. उसळ उसळ टाईप करूची म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त सुकी पण नाही. आणि संध्याकाळी आई करूक लावतले मी भाकरी 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 भाकरी. हा पिठळले तुका नको मॅडम आणलंय ती सप्राय. आणि बघ कोलंबी दाखवता आणून ठेवून दिल्या फ्रीजमध्ये नातवासाठी आणि जावयासाठी. पण काल बाबूचा बड्डे होतो आणि त्याच्यामध्ये ना गोडा जेवण केलेलं आहे त्याच्यामध्ये का या करता येईल नाही. रात्री आम्ही कसा पॅटेज बिटेज सगळा मागवलेला ना सगळ्यांना वाटूसाठी पण. मग त्याच्यात ते कसा पोट सगळ्यांचा भरला 1-2 पॅटेज खाल्ल्याने त्याच्याबरोबर. मग कशा कोलंबी वाजता मग भाजलं नाही आपण आज भाजते म्हणता. ही बघा केवढी कोलंबी आहे. अजून तर ह्यो आपलो काय कोलंबीचो व्हिडिओ नाही हा. तर ह्यो आपलो हा काजूच्या भाजीचो व्हिडिओ. चांगली उकळी फुटली का झाकण मारून ठेवून देऊ शिजूक. बघा आम्ही मालवणी माणसा 1200 रुपये किलोवाली भाजी आम्ही आमच्या जेवणात खाता काजूची. 1200 रुपये किलो भाजी. साधा काम नाही हा. हे बघा वाटाप घातलेला असा आणखी थोडासा वाटाप घालूया कारण थपथपीत हो आणि आपल्याला 2 टायमाक पुरं काय ना. 1200 रुपये किलोवाली भाजी आपल्या एकाच टायमाक होऊन जाईल. पण 2 टाइम खाऊची आधी त्याच्यामुळे जरा वाटप जरा जास्त थपथपीत करूया. लय पण पण जास्त जास्त पण नाही बरोबर ना तर वाटाप वाटापच लागतं. मग घे शिजले नाही चांगले ते. किती उशीर झालो बघ किती पाणी होत आता. झाकण मारून थोडा वेळ आणखी शिजूया. नंतर हिरवीगारशी कोथिंबीर घालून आपली काजूची भाजी तयार. चला मस्तपैकी हिरवीगारशी कोथिंबीर लय सुकी सुद्धा की मस्तपैकी चांगली भाजी तयार. छानपैकी अशी हिरवीगार कोथिंबीर घातला होता आणि तुम्ही कलर बघू शकतास. आई चमचो काढ जरा म्हणजे फोटो काढतो.